हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना इंग्लिश ग्रामरची भीती वाटणं हा एक खूप कॉमन विषय आहे. सगळ्यांना वाटतं की आपल्याला इंग्लिश विषयात चांगले मार्क्स मिळू शकत नाही, पण कोणत्याही गोष्टीचं बेसिक पक्का असेल तर तुम्ही खूप छान पद्धतीने क्वेश्चन्स टॅकल करू शकता. हे आपण आधीच्या लेक्चर सिरीजमध्ये बघितलेलंच आहे. आपण एक नवीन उपक्रम चालू केलेला आहे. SP बक्षी यांचं ऑब्जेक्टिव्ह जनरल इंग्लिश हे पुस्तक आपण अभ्यासत आहे. काही विद्यार्थी अगदी सुरुवातीपासून या लेक्चर सिरीजला फॉलो करत आहेत. अशा विद्यार्थ्यांचं अभिनंदन. तुमची तयारी उत्तम चालू आहे. फक्त आता तुम्ही नोट्स काढत नसाल तर फक्त तेवढं काम करा, नोट्स सुद्धा काढून घ्या. आजच्या लेक्चरमध्ये आपण फंक्शन्स ऑफ टेन्स हा जो आपला फर्स्ट चॅप्टर चालू आहे त्याबद्दल अभ्यास करणार आहे. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आपल्या फर्स्ट चॅप्टरमधले 4 एक्झरसाइजेस आपण सोडवलेले आहेत. यातलं वर्कबुक एक्झरसाइज D जो आहे यातला थर्ड क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्कसाठी दिलेला होता. याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं होतं. ज्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर ट्राय केलेलं आहे त्यांच्यासाठी याचे आन्सर्स काय असतील ते बघावं लागेल, कारण जर तुमचं उत्तर बरोबर असेल तर ते तुम्हाला समजेल. हॅव यू सीन सच अ नाईस मूवी, असा आपला क्वेश्चन आहे. याला धरून आता आपल्याला एकतर प्रेझेंट परफेक्ट किंवा सिम्पल पास्ट यापैकी एखादा टेन्स वापरावा लागेल. आपण इथे काय बघितलेलं, प्रेझेंट परफेक्ट टेन्स सोबत जर पॉइंट ऑफ टाइम दिलेला असेल तर तिथे आपल्याला सिम्पल पास्टचा वापर करायचा आहे. या तिन्ही वाक्यांमध्ये फक्त एका ठिकाणी आपल्याला एक पॉइंट ऑफ टाइम दिलेला दिसतो, म्हणून हे वाक्य सिम्पल पास्टमध्ये असेल. आणि पहिले जे 2 सेंटेन्सेस आहेत हे आपल्याला परफेक्ट टेन्समध्ये बनवायचे आहेत, परफेक्ट प्रेझेंट टेन्स. आणि ते फक्त आता आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही पद्धतीने बनवायचं आहे. आपल्यासाठी इथे वर्ब आहे सी, बरोबर. याचा आपल्याला थर्ड फॉर्म वापरावा लागेल फर्स्ट 2 सेंटेन्सेसमध्ये, आणि थर्ड सेंटेन्समध्ये त्याचा V2 फॉर्म वापरायचा आहे. ओके, सी, सॉ, सीन असे वर्बचे 3 फॉर्म्स असतात. ठीक आहे. पहिलं जे वाक्य आहे हे आपल्याला परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये बनवायचं आहे आणि ते नकारार्थी असेल. सो नो आय हॅवंट सीन अशी वाक्यरचना होईल. हॅव नॉट किंवा हॅवंट दोन्ही बरोबर आहे. त्यानंतर जे आहे येस आय हॅव सीन, हे पॉझिटिव्ह वाक्य आहे. हॅव नंतर सीनचा वापर करायचा आहे. थर्ड जे सेंटेन्स आहे यात आपल्याला एक पॉइंट ऑफ टाइम दिलेला आहे, म्हणून इथे V2 फॉर्म वापरायचा आहे. सो सेकंड फॉर्म काय असतं सी या वर्बचं, सॉ. सेंटेन्स काय आहे, येस आय डॅश लास्ट इयर. सो इथे काय म्हणायचं आपण, येस आय सॉ लास्ट इयर. आजच्या लेक्चरमध्ये आपण पास्ट टेन्सचा अभ्यास करत आहे. सुरुवात करूयात द पास्ट इनडेफिनेट टेन्स. ओके, आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथे जे सिम्पल टेन्सेस जे आहेत म्हणजे आपण त्याला सिम्पल प्रेझेंट सिम्पल पास्ट म्हणतो, त्याला त्यांनी इथे इनडेफिनेट म्हटलेलं आहे. ओके, त्यामुळे हा शब्द सुद्धा सिम्पल पास्ट किंवा सिम्पल प्रेझेंटसाठी आहे असं लक्षात ठेवा. आता आपण कोणता टेन्स बघत आहे, पास्ट इनडेफिनेट टेन्स. हे कशासाठी वापरलं जातं तर हॅबिच्युअल ऍक्शन्स दाखवण्यासाठी. कोणत्या हॅबिच्युअल ऍक्शन्स, ज्या पास्टमध्ये होत्या. म्हणजे पास्टमध्ये भूतकाळात आपल्याला काही गोष्टींची सवय होती हे सांगत असताना आपण अशा प्रकारची वाक्यरचना करू शकतो. याची वाक्यरचना कशी असते, सब्जेक्ट प्लस वर्बचा सेकंड फॉर्म आणि मग ऑब्जेक्ट, आणि मग जर वाक्यामध्ये काही रेस्ट ऑफ द पार्ट असेल तर तो. ठीक आहे. इथे आपल्याला मेन गरज काय आहे, वर्बचा सेकंड फॉर्म वापरण्याची. ही झाली पॉझिटिव्ह वाक्यरचना. तुम्हाला जर ह्या वाक्याचं निगेटिव्ह वाक्य बनवायचं असेल तर आपल्याला डिड नॉटचा वापर करायचा असतो. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वाक्यात एकदाच V2 फॉर्म वापरला जातो. डीड हे सुद्धा V2 फॉर्मच आहे, म्हणजे आपण ऑलरेडी ते पास्ट टेन्समध्ये वापरतो. मग जर वाक्यात डीडचा वापर झाला असेल तर त्या वाक्यामध्ये पुढे व्हर्बच्या फर्स्ट फॉर्मचा वापर झाला पाहिजे. आपण जर एखादा सेंटेन्स नकारात्मक करत असेल किंवा प्रश्न विचारलेला असेल तर अशा ठिकाणी डीडचा वापर एकदा त्या मेन व्हर्बसाठी झाला की ते जे मेन व्हर्ब आहे तिथे मात्र आता आपण व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरणार, डबल पास्ट टेन्स करायचा नाही. ठीक आहे. हे पण आपल्याला पुढे गरजेचं आहे, त्यामुळे मी आताच एक्सप्लेन केलेलं आहे. तुमच्या नोट्समध्येही लिहून घ्या. आता हे जे पास्ट हॅबिट दाखवणारे शब्द आहेत ते कोणकोणते आहेत, ऑफन, सेल्डम, युजली, नॉर्मली, जनरली, ऑकेजनली, समटाइम्स, नेव्हर, ऑलवेज, फ्रिक्वेंटली, रेअरली, डेली, यूज टू, वुड अशा पद्धतीचे. इथे डेली हा शब्द आलेला आहे, पण इथे रेफरन्स घेत असताना ती गोष्ट पास्ट टेन्समध्ये होती का असं जर असेल वाक्य तर ते करेक्ट आहे. ठीक आहे. डेली म्हणजे दररोज घडणारी ऍक्टिव्हिटी, पण ती सवय आता आपल्याला नाही, ती सवय भूतकाळात होती, तरीही हा शब्द वापरला जातो. सेंटेन्सेसचे एक्झाम्पल्स बघूयात आपण. इथे म्हटलेलं आहे दे नेव्हर ड्रँक वाईन. ओके, यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचा फोकस कशावर करायचा असेल तर वर्बचा सेकंड फॉर्म, ज्याला आपण पास्ट फॉर्म ऑफ द वर्ब म्हणतो. इथे हेच कळणं महत्वाचं आहे की ही वाक्यरचना सिम्पल पास्ट टेन्समध्ये आहे आणि म्हणून V2 फॉर्म वापरणं आणि योग्य फॉर्म वापरणं गरजेचं आहे. ड्रिंक, ड्रँक, ड्रंक
असे 3 फॉर्म्स असतात. ठीक आहे. त्यामुळे आपण ड्रिंक नंतर ड्रँक जर वापरला असेल तर तो झाला व्हर्बचा सेकंड फॉर्म आणि ड्रंक म्हणजे थर्ड फॉर्म आहे. ओके. पुढचं वाक्य आहे ही ऑलवेज कॅरीड अन अम्ब्रेला. ओके. इथे सुद्धा व्हर्बच्या सेकंड फॉर्मचा वापर झालेला आहे. थर्ड आहे आय यूज टू गो टू दिल्ली बाय ट्रेन. इथे यूज टू चा वापर झालेला आहे. हे एक मोडाल आहे. यूज टू आणि युझिंग टू अशी वाक्यरचना असते आणि या वाक्यरचनांचा अभ्यास आपण आपल्या डेली एक्सप्लेनेशन सिरीजमध्ये व्यवस्थित डिटेलमध्ये केलेला आहे. एकदा तुम्ही ते लेक्चर नक्की बघा कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे. या पद्धतीच्या मोडाल्सचा वापर कसा करायचा ते तुम्हाला व्यवस्थित समजेल. आय एम शुअर आतापर्यंत तुम्हाला या गोष्टी बेसिक आहेत त्या समजल्या नसतील. अशा सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही आपली डेली एक्सप्लेनेशन सिरीज फॉलो करू शकता. त्याची एक प्लेलिस्ट चॅनलवर बनवून ठेवलेली आहे. या वाक्याचा आपण थोडा डिटेलमध्ये अभ्यास करूयात. गो हे मेन वर्ब आहे. जाण्याची क्रिया घडलेली आहे सो हे आहे मेन वर्ब. पण तरी देखील ते आपल्याला V1 मध्ये दिसत आहे कारण आपण युज्ड टू चा वापर केलेला आहे आणि जे आपल्याला पास्ट मधली ऍक्शन दाखवतं. ओके. त्यामुळे आपण एकाच ठिकाणी डबल पास्ट टेन्स करत नाही. मग अशी आपण डिड जसं वापरलं तसं इथे हे मोडाल हेल्पिंग वर्ब असं वापरलं गेलं आहे. नेक्स्ट सेंटेन्स शी वुड गो देअर डेली. वुड हा जो मोडाल आहे हा सुद्धा पास्ट टेन्स मध्ये वापरला जातो आणि इथे डेली हा शब्द जरी असेल तरी पण ही गोष्ट पास्ट टेन्स मध्ये आहे. त्या गोष्टीची सवय होती. सो यूज टू च्या ऐवजी वुडचा वापर होत असतो आणि तशा पद्धतीची ही वाक्यरचना आहे. म्हणजे ती गोष्ट आपल्याला सवयीची होती असं आपण म्हटलेलं आहे आणि ती पास्ट मधली ऍक्शन होती हे आपल्याला कळलं वुड या शब्दाचा वापर केल्यामुळे. विल हा शब्द आहे आणि त्याचं पास्ट टेन्स असतं वुड. ओके. आता आपण बघूयात की आणखीन कधी आपण हा टेन्स वापरतो. पास्ट इंडेफिनेट किंवा सिंपल पास्ट टेन्स कधी वापरला जातो. दिस टेन्स इज ऑल्सो युज्ड फॉर अ सिंगल ऍक्ट कम्प्लिटेड इन द पास्ट. हे खूप महत्वाचं आहे. सिंगल ऍक्ट कम्प्लिटेड इन द पास्ट. हे सिंगल ऍक्ट का म्हटलेलं आहे कारण जर दोन गोष्टी एका वेळी झाल्या असतील तर त्यातली एक गोष्ट परफेक्ट प्रेझेंटमध्ये करायची असते आणि एक गोष्ट पास्टमध्ये. त्यामुळे हा इथे फरक आहे. अशा पद्धतीच्या वाक्यरचनांचा अभ्यास आपण आपल्या टेन्सच्या सिरीजमध्ये सुद्धा करत आहे आणि इथे सुद्धा बघणारच आहे. पुढे वाचूयात. डेफिनेट पॉइंट ऑफ टाइम इज डिनोटेड बाय. डेफिनेट पॉइंट ऑफ टाइम हे महत्वाचं आहे. आपल्याला एक एक्झॅक्ट वेळ दिलेली आहे आणि ती पास्ट मधली वेळ असणार आहे. असे कोणते कोणते शब्द आहेत. सिन्स, एव्हर सिन्स, अर्लियर, एगो, बॅक, बिफोर, लास्ट, यस्टरडे, द अदर डे, एनी पॉइंट ऑफ टाइम इन द पास्ट. म्हणजे पास्ट मधली ऍक्शन दाखवणारा कोणताही एखादा शब्द. एक्झाम्पल्स काय आहेत. आय मेट युअर ब्रदर यस्टरडे. इथे मीट हे वर्ब आहे आणि त्याचं पास्ट टेन्स असतो मेट. त्यामुळे इथे आपण पास्ट टेन्सचा वापर केलेला आहे. पास्ट इंडेफिनेट टेन्स. नेक्स्ट आहे शी बॉट अ कार 2 years ago. बाय हे मेन वर्ब आहे आणि बायचा पास्ट टेन्स असतो बॉट. ओके. ब्रिंग या शब्दाचा पास्ट टेन्स काय असतो किंवा या वर्बचा पास्ट टेन्स काय असतो ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण पुढच्या सेंटेन्सेसचा अभ्यास करूयात. इट इज रॉंग टू से फॉर एक्झाम्पल आय हॅव मेट युअर ब्रदर यस्टरडे. या वाक्यात आपल्याला हॅवचा वापर करायचा नाही. जर आपण हॅव वापरलं तर तो परफेक्ट प्रेझेंट टेन्स होईल. बरोबर. आणि इथे वाक्यरचनेमध्ये यस्टरडे हा शब्द आपल्याला पास्ट मधला एक्झॅक्ट टाइम फ्रेम दाखवत आहे. डेफिनेट पॉइंट ऑफ टाइम दाखवत आहे. म्हणून आपण इथे हॅव मेटच्या ऐवजी फक्त सिंपल पास्टचा वापर करायचा आहे. म्हणून हे जे पहिल्यांदा वाक्य वापरलेलं आहे ते बरोबर आहे. ही वाक्यरचना चुकीची आहे. सेकंड सेंटेन्स काय आहे. शी हॅज बॉट अ कार 2 years ago. इथे सुद्धा सेम एक्सप्लेनेशन असेल. पास्ट मधली ऍक्शन टाइम फ्रेम आपल्याला दिलेली आहे त्यामुळे हे वाक्य परफेक्ट प्रेझेंटमध्ये करण्याच्या ऐवजी सिंपल पास्टचा वापर करायचा आणि अशा पद्धतीच्या वाक्यरचना आपण कालच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी बघितलेल्या आहेत. पुढे वाचूयात. पॉइंट ऑफ टाइम डिनोट्स द टाइम व्हेन ऍक्शन टेक्स प्लेस. ऍक्शन कधी घडते याबद्दल आपल्याला बोध होतो त्याला म्हणायचं पॉइंट ऑफ टाइम. मग ही ऍक्शन वर्तमानात घडत आहे, भूतकाळात घडली आहे का फ्युचरमध्ये घडणार आहे याबद्दल हे असतं. एक्झाम्पल्स वाचूयात. आय कम हिअर एव्हरी संडे. आता इथे एक महत्वाची गोष्ट. संडे दर आठवड्यातून एकदा येतो आणि ही क्रिया नेहमी घडत आहे अशा अर्थाने हा प्रेझेंट टेन्स वापरलेला आहे. कम हे V3 मध्ये नाही. इथे हे फर्स्ट फॉर्म मध्ये वापरलेलं आहे आणि ही वाक्यरचना आहे प्रेझेंट टेन्स मधली. हा पॉइंट ऑफ टाइम कुठला आहे. प्रेझेंट. ओके. पुढे आहे आय वेंट टू दिल्ली यस्टरडे. इथे भूतकाळातली टाइम फ्रेज दिसत आहे. यस्टरडे म्हणजे काल. ओके. नुकतंच होऊन गेलेलं आहे आणि वेंट हा आपला V2 आहे. गो ह्या वर्बचं V2 काय आहे. वेंट. थर्ड आहे आय शाल गो देअर टुमॉरो.
इथे आपण पॉइंट ऑफ टाइम कोणता दाखवत आहे, फ्युचर मधला. इथे आय नंतर शाल हे एक ऑक्झिलरी वापरलं गेलं आहे आणि आय आणि वी हे जर करते असतील तर तिथे आपण शालचा वापर करतो. याऐवजी विलचा सुद्धा वापर होतो, पण ते कधी जर वाक्यामध्ये खात्री जास्त देणार असेल तर. मोडाल्स आणि ऑक्झिलरीज हा एक वेगळा चॅप्टर आहे, तो आपण नंतर डिटेलमध्ये बघणारच आहे, पण एक बेसिक गोष्ट सुद्धा माहिती असावी आपल्याला, त्यामुळे मी ही गोष्ट सांगितली आहे. आता आपण वर्कबुक एक्सरसाइज ई जी आहे ती सोडवून बघूयात. डायरेक्शन्स काय दिलेले आहेत, मेक सेंटेन्सेस युझिंग पास्ट इंडेफिनेट टेन्स. वाक्यरचना कशी पाहिजे मग आपल्याला, S+V2+O. ओके. आता बघूया इथे आपण कोणकोणते व्हर्ब्स वापरायचे आहेत, त्यांचे आपल्याला डिरेक्टली सेकंड फॉर्म वापरायचे. आता इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला काय लक्षात ठेवायची आहे, कुठे चुका होऊ शकतात ती आपण कशी टाळू शकतो ते बघा. जर वाक्य आपल्याला नकारार्थी बनवायचं असेल तर आपण तिथे डीडचा वापर करतो आणि मग नॉटचा वापर करतो, आणि अशा वाक्यामध्ये इथे आपण V1चा वापर करायचा आहे, V2चा नाही. ओके. व्हर्बचं सेकंड फॉर्म आपण इथे वापरायचं नाही, कारण ऑलरेडी डीड मध्ये आपण तो पास्ट टेन्स करून घेतलेला आहे. वाक्य सोडवायला सुरुवात करूयात. पहिलं सेंटेन्स आहे, वी डॅश अ टेरिफाईंग न्यूज लास्ट नाईट. हिअरचं पास्ट टेन्स असतं हर्ड आणि आपल्याला ते इथे वापरावं लागेल, वी हर्ड अ टेरिफाईंग न्यूज लास्ट नाईट. सेकंड सेंटेन्स आहे, दे डॅश देअर सक्सेस 2 days ago. टाइम फ्रेज दिलेली आहे. सेलिब्रेट ह्या वर्बचं सेकंड फॉर्म काय असतं, सेलिब्रेटेड. सो आपल्याला इथे फक्त वर्बचे सेकंड फॉर्म्स फिलअप करायचे आहेत. थर्ड सेंटेन्स आहे, द पोलीस डॅश द रेकॉर्ड्स ॲट 9 PM. कॅचचा पास्ट टेन्स असतो कॉट, आणि आपल्याला तेच फक्त इथे फिलअप करायचं आहे. तुम्ही वर्बचे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड फॉर्म्स काय असतात त्यांचा अभ्यास डिटेलमध्ये करा, कारण या गोष्टींचा आपल्याला भरपूर फायदा होत असतो. ज्यावेळेस एरर डिटेक्शनचे क्वेश्चन्स आपल्याला समोर दिसतात त्यावेळी तिथे आपल्याला या गोष्टी कीवर्ड्स ठरतात आणि त्यामुळे त्याचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. फोर्थ सेंटेन्स आपण एक सॉल्व्ह करूयात. सीमा डॅश हर लॉस्ट बुक अन अवर बिफोर. या वाक्यात आपल्याला फिल इन द ब्लँक मध्ये फाइंड हे मेन वर्ब आहे. फाइंडचं पास्ट टेन्स असतो फाउंड, पण आपल्याला वाक्य नकारार्थी बनवायचं आहे आणि अशा वेळेस आपण एखादा हेल्पिंग वर्ब वापरतो नॉट हा शब्द वापरण्याच्या आधी, आणि आपल्याला वर्बचं सेकंड फॉर्म वापरायचं आहे म्हणून आपण डीड वापरणार आहे. मग इथे डीड फाउंड असं होणार नाही, कारण एकदा डीड वापरला आहे तर परत पास्ट टेन्स वापरण्याची गरज नाही, म्हणून डीडच्या वाक्यामध्ये आपण फाइंड हेच वर्ब कायम ठेवणार. सो सीमा डिड नॉट फाइंड हर लॉस्ट बुक. सो डिडंट फाइंड असंही तुम्ही वापरू शकता. फिफ्थ सेंटेन्स आहे, द ट्रेन डॅश ॲट 8 ॲट द स्टेशन यस्टरडे. नॉट अराईव्ह. अराईव्हचा पास्ट टेन्स काय असतो, अराईव्ड, पण इथे परत एकदा आपल्याला वाक्य नकारार्थी बनवायचं आहे म्हणून आपण इथे डिडंट अराईव्ह असंच म्हणूयात. आय होप तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल. आज आपण जे काही लेक्चरमध्ये बघितलं ते व्यवस्थित समजलं असेल. जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. हा चॅनल जास्तीत जास्त फ्रेंड्ससोबत, फॅमिलीसोबत शेअर करा आणि त्यांना देखील सबस्क्राईब करायला सांगा. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.